परंतु ही याच्या अजून पुढे तर मोर्चा काढायचा बंद करून उपयोग होणार नाही सर. बंद केलं तर बॅटिंग बंद आहे मोर्चा काढून मोर्चा काढून हायवे बंद करून टाकू. गांधी पुतळ्यासमोर थोडंसं आपण सगळेच जण एकदा करायचं आहे. थोडं मोठ्या नेत्यांकडून जर असे सगळीकडच्या जे लोक या मुवमेंटच्या विरोधामध्ये आहेत या कृतीच्या त्या सगळ्या पक्षाच्या नेतृत्वाने हा विषय वरच्या लेवलवर धरला तेव्हा आपल्या मुवमेंटची ताकद मिळेल. इथं थांबेल इथंच मुवमेंट झाली सिद्ध करू शकतो. ऍक्च्युअली ते पण इंटरेस्ट घेतीलच कारण हे जर प्रूफ मिळाला आपल्याला सगळ्या पार्ट्यांची जे मेन मुख्य आहेत त्यांनी घ्यायलाच पाहिजे. हे प्रूफ आहे याच्यानंतर असं प्रूफ कधीच मिळणार नाही कारण की आता याच्यानंतर सतर्क होऊन जातं ते सतर्क होऊन जातं. हे प्रूफ नंतर नाही चूक झाली आपण डायरेक्शन दे सकते ऊपर से डायरेक्शन दे सकते नामक कैसा गायब हो सकता है. प्रभाग 3 की पहले एक डालो और सबकी मिलके फिर एक डालो. प्रभाग 3 के अंदर ऐसा नहीं तो तेरी पिटीशन डालेंगे तेरा नाम से उससे मैं और बाकी और प्रभाग 3 वर तुम्हाला न्याय भेटला ना तर देशात बवाल होईल. आता सगळ्यात मोठा बवाल म्हणजे या निवडणूक आयोगाच्या गाईडलाईननुसार ही जी चूक आहे निवडणूक प्रक्रियेत झालेला घोळ थांबवण्यासाठी आणि ईव्हीएम हटाव देश बचाव या मागणीसाठी जे भंडारा शहरातील झालेल्या घोळासंबंधात जबाबदार अधिकारी असतील त्यांना निलंबित करण्यात यावे. त्यासोबतच पूर्ण देशामध्ये ईव्हीएम हटवण्यात यावा या मागणीसाठी आम्ही 29 तारखेला सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन केलेलं आहे आणि आमचा मोर्चा हा राज्य निवडणूक आयोगाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी असेल. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राज्य निवडणूक आयोगाला निवेदन देणार आहोत. सर मोर्चाची काय मोर्चाची मागणी आमची म्हणजे भंडारा शहराची निवडणूक रद्द करण्यात यावी. प्रभाग क्रमांक 3 मध्ये जो घोळ आहे तो पुराव्यादाखल पूर्ण हिंदुस्थानात आजपर्यंत अशी कुठलीही घटना घडली नाही. ईव्हीएम मध्ये फक्त आम्ही मतदार यादीत घोळ असल्याचे पुरावे सांगत होतो पण ईव्हीएम मध्ये घोळ कशा पद्धतीने झाला त्याचे पुरावे स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी खात्री करून सादर केलेले आहेत. म्हणून 7 अधिकाऱ्यांना निलंबित केला आहे. अजून काही नोडल अधिकारी चीफ ऑफिसर हे अजून शिल्लक राहिले आहेत त्यांच्यावरही कारवाई होईल आणि त्यासोबत भंडारा शहराची पुन्हा निवडणूक घेण्यात यावी अशी आमची मागणी असेल. केव्हा मोर्चा करणार आपण? 29 तारखेला म्हणजे शास्त्रीनगर चौकातून आमच्या जिल्हाधिकाऱ्यांवर मोर्चा येईल आणि राज्य निवडणूक आयोगाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी आमचा हा मोर्चा असेल.